नैसर्गिकरित्या पिकवलेलं टरबूज काही सेकंदातच ओळखाल अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी शेअर करणार आहे। त्यासोबतच असं लाल भडक गोड रसरशीत तुमचं टरबूज निघेल अशी गॅरंटी आहे। कधीच तुमच्या टरबुजामध्ये पैसे वाया जाणार नाहीत। केमिकलवालं टरबूज खाल्लं की जुलाब उलट्या होतात, मुलं आजारी पडतात, हे तुम्ही अनुभवलंच असेल। त्यामुळे खूपच गरजेचं आहे की योग्य टरबूज आपण घरी घेऊन येतोय ना हे बघणं। आणि त्यासोबतच बघा, जसं मी छान हे असं रसरशीत टरबूज निवडलेलं आहे, गोड लाल भडक, तसं तुम्हीही निवडू शकता। यासाठी काय बघायला हवं टरबूज घेताना, चला तर हे डिटेल्समध्ये बघूयात। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे भरपूर कामी येणार आहे। त्यामुळे आजच व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, इथे आपण टरबूज हे घेतलेलं आहे। दिसायला जरी हे नॉर्मल टरबुजासारखं दिसत असेल तरीही मी याला एक काही विशिष्ट कारणामुळेच घेतलेलं आहे आणि ते कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्यासोबतच बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे टरबूज बघताच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की यावरती काही ओरखडे आहेत, काही डाग आहेत आणि या टरबुजाला हे डाग ओरखडे आहेत। त्यामुळेच मी हे खरेदी केलेलं आहे। कारण की तुम्ही जर एखादं टरबूज असं बघत असाल ज्यावरती अजिबात ओरखडे नाहीत, डाग नाहीत, अगदी प्लेन चांगला असा कलर आहे, दिसायला खूप सुंदर आहे, ते बाहेरून कुठेच काही डाग लागलेला नाही किंवा असं पांढरट थोडंसं यावरती एक लेयर तुम्हाला दिसत असेल हिरव्या रंगावरती, असं काहीच नाही, खूप छान शाईन ते करत आहे, खूप चमकत आहे, तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं तुम्ही समजा। कारण की शेतामध्ये पिकवलेलं टरबूज म्हणजे त्याची सर्वात मोठी निशाणी की त्यावरती असे डाग होतात, ओरखडे होतात। असे वरती डाग आहेत याचा अर्थ हा नाही की टरबूज आतून खराब आहे। कारण की आतून टरबूज खराब असेल तर त्यावरती डाग वेगळे असतात आणि हे काही असं नाही का याला तोडताना म्हणा किंवा याला हलवताना म्हणा किंवा कुठे गाडीमध्ये भरताना, तर अशा वेळेस हे ओरखडे होतात, असे डाग होतात। किंवा हे जेव्हा नैसर्गिकरित्या पिकवलं जातं पाणी देताना म्हणा, त्यावेळेस हे असे डाग वेगवेगळे यावरती होत असतात। तर हे होणं म्हणजेच हे आपल्याला शेतामध्ये चांगल्या ठिकाणी पिकवलेलं आहे याचा अर्थ आहे। त्यामुळे सुरुवातीला मी यावरती हेच बघितलं की यावरती डाग आहेत आणि नक्कीच हे चांगलं असेल। आता दुसरं म्हणजे बघा, यावरती बघायचं की हा पिवळा डाग आहे का नाही। पिवळा डाग असणं खूप गरजेचं आहे गोड टरबुजासाठी आणि अगदी केमिकल फ्री टरबूज आहे ओळखण्यासाठी। कारण की जेव्हा केमिकलवाला टरबूज घेत असाल तर त्यावरती असा पिवळा डाग नसतो, जरी असेल तरी तो असा दिसायला देखील वेगळाच असतो। असं यावरती तुम्ही बघा, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या टरबुजावरती ओरखडे आहेत, पिवळा डाग आहे आणि अगदी नॅचरल असा हा डाग आहे। आणि हा डाग का होतो त्याचं कारण म्हणजे शेतामध्ये जेव्हा हे टरबूज पिकवलं जातं, जमिनीला लागलेला जो भाग असतो टरबुजाचा, जमीन गरम होते आणि टरबुजाचा तो भाग असा पिवळसर होतो। जेवढा डार्क आणि जेवढा मोठा हा भाग असेल, असं समजा की तुमचं टरबूज नक्कीच गोड लाल निघणार आहे, कारण की ते तेवढ्या दिवस जास्त शेतामध्ये राहिलेलं आहे। अजून एक याचं देठ बघायचं। देठ दोन प्रकारे तुम्ही बघू शकता। एक देठ बघा, आता इथे हे देठाचा कलर हिरवटच आहे पण थोडं देठ सुकल्यासारखं झालेलं आहे। काही देठाचे कलर थोडे पिवळसर झालेले असतात आणि आता पिवळसर झालेलं देठ जे आहे ना, तर ते देखील टरबूज चांगलं आहे आणि असं हिरवं देखील असलेलं चांगलं आहे। पण याला एकदा ओढून बघायचं। असं हिरवट असल्यास तर एवढं ओढल्याने काही फरक पडत नाही, पण जर पिवळसर झालेलं देठ असेल त्याला नक्कीच ओढून बघा। ओढल्यानंतर अगदी लगेचच ते देठ आपल्या हातात येत असेल ना, तर समजून जा ते टरबूज शिळं आहे, भरपूर दिवसाने तोडून ठेवलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, ते सुकल्यासारखं झालेलं असतं, चवीला देखील ते खराब लागतं। त्यामुळे कधीही देठ ओढून बघायचं की ते देठ जे आहे ते ओढल्या ओढल्या निघत तर नाही ना, किंवा ते खूप जास्त असं हिरवट आहे का। आता हे देठ हिरवं आहे पण असं पूर्ण हिरवं नाही, त्यामुळे ते बघूनच घ्यायचं। टरबूज घेताना त्यावरती अशा प्रकारे थोडंसं आपल्याला हाताने मारून बघायचं आहे। याच्या आवाजावरनं तुम्ही ओळखू शकता हे असं रसरशीत भरलेलं टरबूज आहे की नाही। भरलेल्या रसरशीत टरबुजामध्ये जसं आता मी तुम्हाला दाखवलं तशा प्रकारे आवाज येतो। आणि जर भरलेला असं रसरशीत टरबूज नसेल तर असा जसं रिकाम्या भांड्यावरती मारल्यासारखं जसा आवाज येतो ना, तसा आवाज येतो। आणि त्यावेळेस काय होतं, तुम्ही बघाल ते टरबूज चिरून तर त्यामध्ये पाणी असं आटल्यासारखं झालेलं असतं, ते सुकल्यासारखं झालेलं असतं आतमधून आणि त्यासोबतच ना अगदी त्याची चव देखील बदललेली असते। त्यामुळे हाचा आवाज नक्की एकदा येतोय का नाही हे बघा। आता यानंतर म्हणजे टरबूज जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस तुम्ही पाहिला असेल, ज्या ठिकाणी आपण टरबूज घेतो दुकानदार जो असतो तो टरबूज उचलून असा हाताने इकडे तिकडे हातावरती ते घेत राहतात, म्हणजे वजन आहे की नाही असं बघतात ते।
आणि आपण जेव्हा म्हणतो अगदी त्यांना कट करून द्या की गोड आहे का नाही किंवा लाल आहे की नाही बघण्यासाठी, तर अशा वेळेस तुम्ही जर नोटीस केलं तर ते टरबुजाच्या ढिगामधून एक एक टरबूज उचलून बघतात, थोडंसं त्याला आवाज म्हणजे त्याला हाणून बघतात, त्यावरती मारून बघतात किंवा वजन किती आहे कसं आहे असं तोलून बघितल्यासारखं हातावरती ते करत असतात. याचं हेच कारण आहे, वजनाने जर हलका टरबूज असेल नक्कीच त्यामधील पाणी आटलेलं आहे, त्यामध्ये असं ते भुसभुशीत झालेलं आहे, चवीला चांगलं नाही. त्यामुळे जेव्हा आपण त्यांना कट करून द्या म्हणतो ना, तर त्यावेळेस ते असं जास्त पारखून देतात आपल्याला, कारण की समोर कट करायचं आहे तर खराब निघालं नाही पाहिजे. आता आपण एवढं पारखून हे टरबूज घेतलेलं आहे, तर याला कट करून देखील मी तुम्हाला दाखवते. आणि बघा कसं लाल भडक अगदी रसरशीत हे भरलेलं टरबूज निघालेलं आहे. आणि आता फक्त असं नाही की बऱ्याच वेळा काय होतं, टरबूज तर लाल भडक असतं पण चवीला चांगलं नाही, रसरशीत नाही, किंवा बऱ्याच वेळा काय होतं टरबूज आतमध्ये असं म्हणजे असं पोकळ झाल्यासारखं झालेलं असतं, तर ते नाही. हे देखील आपण आता बघा मी टरबूज योग्यच निवडला आहे ही तुम्हाला खात्री करून दाखवते. चाकूने बघा यावरती मी फिरवत आहे आणि कसा टरबुजामधून रस निघत आहे, पाणी निघत आहे. आणि फक्त एक वेळा असं मी याला फिरवलं लगेचच हे निघालं. आणि बघा किती छान हे भरलेलं टरबूज आहे आणि याचं वजनही खूप चांगलं होतं. तर वजन चांगलं आहे तर नक्कीच यामध्ये असं भरपूर रस आहे, यामध्ये हेवी आहे, हे भरलेलं आहे आणि अजिबात असं पोकळ नाही आतमधून. आणि त्यासोबतच याच्या बिया तुम्ही बघू शकता, काळ्या बिया आहेत. हे म्हणजे काळ्या बिया असणं म्हणजे तर टरबूज पूर्णपणे असं चांगलं पिकलेलं आहे. कमी म्हणजे असं काय होतं, कच्चं टरबूज चिरलं की ते चवीला चांगलं लागत नाही, बिया त्यामधील पांढऱ्या निघतात आणि त्यासोबतच अगदी आपले पैसेच वाया गेल्या म्हणू शकतात. कलरही थोडा डार्क नसतो, लाल पांढरटच कलर असतो आणि गोड तर अजिबातच ते नसतं. त्यामुळे बघा आपण जे जे यामध्ये काही म्हणजे महत्त्वाच्या टिप्स वापरल्या आहे याला ओळखण्यासाठी की खरंच हे चांगलं आहे की नाही आणि नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे की नाही, तर त्या सर्व टिप्स कशा कामी आलेल्या आहेत आणि परफेक्ट असं आपण टरबूज निवडलेलं आहे. आणि हे तुम्हाला मी लक्षात यावं म्हणून थोडं हळूवारपणे सांगितलं. दुकानात गेलात तर काही सेकंदातच तुम्ही अशा प्रकारे या ट्रिक्स वापरून तुमचं चांगलं टरबूज तुम्ही निवडू शकता. कट करून घेऊन येत असाल तर अजिबात तसं करू नका, कारण की काय होतं, कसा चाकू वापरला जातो काय, त्यावरती माशा बसलेल्या असतात. त्यामुळे कधीच मी टरबूज कट करून घेऊन येत नाही, अशा प्रकारे निवडते आणि अगदी कधीच माझे पैसेही टरबुजामध्ये वाया जात नाहीत. आणि या काही ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर तुमचंही टरबूज कधीच पांढरं निघणार नाही. आणि बघा तोडून देखील मी दाखवलं कसं छान हे असं रसरशीत लाल भडक गोड असं हे टरबूज निघालेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. मी नेहमी कलिंगड टरबूज घेताना या ट्रिक्स वापरते. खरबूज घेताना काही टिप्स हव्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी लवकरच त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.